नमस्कार मंडळी, मी आज घेऊन आली आहे शेवग्याच्या पानांचं खतखतं. बघूया ही पौष्टिक रेसिपी कशी करायची. पानं सगळी धुवून घेतलेत आणि सगळ्या मिक्स डाळी घेतल्यात. मी इथे मूग, तूर आणि हरभऱ्याची डाळ नव्हती त्यामुळे फुटाणे डाळ घेतली आहे. टोमॅटो कापून घातला आहे. हळद, हिंग आणि ओवा याच्यामध्ये थोडासा घालायचा, कारण आपण भरपूर डाळी वापरतो. गॅसचा प्रॉब्लेम नको व्हायला. साधारण 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. मी इथे इलेक्ट्रिक कुकरमध्ये अर्धा ते पाऊण तास शिजवून घेणार आहे. 80 ते 90% पूर्णपणे शिजवून घ्यायचं आहे, असं दिसायला हवं. चिंच भिजत घातली मी एका बाजूला. तोपर्यंत चिंच गरम पाण्यात भिजत घातली आणि मग गरम तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंगाची फोडणी केली. जेव्हा जिरे पूर्णपणे कडकडतील त्यानंतरच त्याच्यामध्ये कांदा, आलं लसूण पेस्ट वगैरे भाजायची आहे. कढीपत्ता पण घालून छान कडकडून घ्यायचा आहे आणि फोडणी जेव्हा पूर्णपणे शिजत येईल ना, तेव्हा त्याच्यामध्ये कोळलेलं चिंचेचं पाणी आपण घालायचं आहे आणि ते चिंचेचं पाणी मस्तपैकी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण तिखट, कांदा लसूण चटणी घालायची आहे, हळद घालायची आहे, थोडीशी धने पावडर घालायची आहे आणि हे मिश्रण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा हे पूर्ण शिजून तयार होईल तेल सुटल्यानंतर, आपण जे शिजवून घेतलेलं मिश्रण आहे थोडंसं हलकं हलकं मॅश करून घ्यायचं आणि याच्यामध्ये घालायचं आहे. मी शेंगदाणे पण घातले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा स्किप पण करू शकता. आणि तेल सुटल्यानंतर हे मिश्रण आपण त्यात घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान मीठ घालून शिजवून घ्यायचं आहे. जे म्हणतात ना खतखतं, अगदी तसंच खता शिजवून घ्यायचं आहे. चव बॅलन्स करायला थोडासा शेवटी गूळ घातला आहे आणि मिश्रण साधारण एक 10 ते 15 मिनटं शिजवल्यानंतर पाणी थोडंसं कमी होईल आणि कोथिंबीर घालून हे सर्व करण्यासाठी तयार आहे. चपाती, भाकरी कशाबरोबरही उत्तम लागतं. नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा.